नमस्कार नांदेडकर. नांदेड जिल्हा परिषद आरोग्य सेविकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू. नांदेड जिल्हा परिषद आरोग्य सेविका संघटनेच्या मागण्यांकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षाविरोधात 15 सप्टेंबर 2025 पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू झाले आहे. आरोग्य सेविकांचा मुख्य मुद्दा म्हणजे 2001 ते 2005 दरम्यान भरती झालेल्या आरोग्य सेविकांना प्रथम नेमणुकीच्या दिनांकापासून सेवा सुविधा लागू व्हाव्यात. भरती प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक चुका व 1 दिवसाच्या खंडामुळे अनेक सेविकांच्या सेवा अनियमित ठरवल्या गेल्या. या तांत्रिक अडचणी दूर करून सेवा सुविधा कायमस्वरूपी लागू कराव्यात अशी मागणी आहे. आमच्या मागण्या अशा आहेत, आम्हाला मूळ सेवा दिनांकापासून सेवा नियमित कराव्या. शासनाचे वेळोवेळी शासनाचे GR असताना सुद्धा जिल्हा परिषद नांदेड यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये. आणि जे आमच्या ड्युटीमध्ये जे 51 बंधपत्रित आरोग्य कर्मचाऱ्यांमधले जे 4 कर्मचारी डेथ झालेले आहेत त्यांच्या पाल्यांना त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, त्यांना अनुकंपामध्ये नोकरी द्यावी आणि जे कोणी इथून जिल्हा बदली करून गेलेले आहेत त्यांना सुद्धा 2 वर्षाच्या सेवेचा लाभ द्यावा या आमच्या मूळ मागण्या आहेत. आणि आमची सगळ्यात महत्त्वाची परिपूर्ण मागणी अशी आहे की आम्हाला 1 दिवसाचा तांत्रिक खंड जो की शासनाचे कुठलेही आदेश नसताना शासनाच्या आदेशाची दिशाभूल करून संबंधित टेबलवाल्यांनी जाणून बुजून हा आदेश आम्हाला चुकीच्या पद्धतीने काढून कमिशनर ऑफिसचं कुठलेही गाईडलाईन मार्गदर्शन नसताना चुकीच्या पद्धतीने आम्हाला हेतू पुरस्कार त्रास देण्याच्या हेतूने आम्हाला आदेश काढून आम्हाला सेवा नियमित केल्या. नेहमीच आमच्या 2003 पासून 2001 ते 2005 पासूनच्या अशा आम्ही 51 बंधपत्रित आरोग्य सेविका आहोत. आमच्या जोपर्यंत 51 बंधपत्रित आरोग्य सेविकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण माघारी घेणार नाही. आणि सर्वात जास्त 2004 आणि 5 मधल्या या 15 आरोग्य बंधपत्रित आरोग्य सेविका ज्या जुन्या पेन्शन योजना त्यांना लागू आहे या खंडामुळे त्यांना त्या जुन्या पेन्शन मधून DCPS मध्ये चालल्यात. हे सगळ्यात मोठा अन्याय आहे आणि जोपर्यंत प्रशासन आम्हाला आमचा न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण माघारी घेणार नाही. आणि आजपर्यंत 7 जिल्हा परिषदचे आम्ही पुरावे इथे वेळोवेळी जिल्हा परिषदला आणून दिलेत, तरी सुद्धा मागील 8 महिन्यापासून जिल्हा परिषदने कुठलीही आमच्या उपोषणाच्या पत्रावर किंवा आमच्या फाईलवर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्याच्यामुळे आमचा अतिशय जिल्हा परिषदवर रोष आहे आणि आम्ही असं आमची एक रिक्वेस्ट आहे की संबंधित नियुक्ती प्राधिकरण यांना आमच्या खंडक्षमेपणाचे पूर्णपणे अधिकार आहेत. तसे आदेश पण आमच्याकडे पारित आहेत, तरी त्या आदेशाचे पालन होऊन आमच्यावरील न्याय दूर करावा. आरोग्य सेविका संघटनेचं म्हणणं आहे की आम्ही रुग्णसेवा प्रामाणिकपणे बजावत आलो आहोत. आता शासनाने आम्हाला न्याय द्यावा. आमचा लढा फक्त हक्काचा आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा मंच हा माईक इंडिया MMI न्यूज. धन्यवाद.